बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की कुक्कुटपालन करावं की शेळीपालन करावं, जास्त नफा कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला भेटन किंवा लवकरात लवकर पैसे देणारा व्यवसाय जर म्हणलं तर कोणता आहे. तर मित्रांनो, याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. शेळीपालन किंवा कुक्कुटपालन या दोन्हीपैकी कोणता व्यवसाय जास्त नफा देतो, जास्त पैसे देतो आणि कोणतं म्हणजे कुक्कुटपालन सुरू करावं की शेळीपालन, ह्याच्यावरती आजचा विषय असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, बरोबर आहे, आज कोणाला वाटतं आपल्याला 2-4 रुपये, एक 100-200 रुपये आपल्याला रोजचे ज्या व्यवसायातून भेटल तो व्यवसाय आपण करायला पाहिजे. 100% खरं आहे, 100% बरोबर आहे. तर मित्रांनो, तसं जर रोजचे पैसे जर तुम्हाला समजा कमवायचे असेल तर त्याच्यासाठी योग्य जर म्हणलं तर कुक्कुटपालन आहे, कोंबडी पालन. कोंबडी पालनामध्ये तुम्ही बरेच काही जाती आहेत, पण माझ्या हिशोबानं नंबर 1 जर क्वालिटीचं अंड्यासाठी आणि मटणासाठी जर म्हणलं तर गावरान कोंबडी आहे. कारण गावरान कोंबडीच्या अंड्याला 15 ते 20 रुपये प्रति अंड्याला भाव आहे. म्हणजे एक अंडं तुमचं कोंबडीचं हे बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 15 रुपयाला विकतात, काही 20 रुपयाला विकतात, काही ठिकाणी 10 रुपये 12 रुपयाला, असे आपापल्या पद्धतीनं समजा आपापल्या भागामध्ये ज्या त्या किमतीनं विकत आहे. पण 10 रुपयाच्या समोर कोंबडीचं अंडं विकलं जातं. त्याच्यानंतर कोंबडी जर विकायला गेलं तर कोंबडी 500 रुपयाच्या आतमध्ये देत नाही. त्याच्यानंतर कोंबडा जर म्हणलं गावरान कोंबडा, प्युअर गावरान, तर 800 ते 1000 रुपयापर्यंत एक कोंबडा आपल्याला पैसे देऊन जातोय. आणि मित्रांनो, याचा व्यवसाय म्हणजे कोंबडी पालनाचा असा आहे की तुम्ही एका कोंबडीपासून पण सुरू करू शकता. एका कोंबडीपासून जरी सुरू केलं, एक कोंबडा आणि कोंबडी आणली, त्यांच्यापासून जरी सुरू केलं तर भविष्यामध्ये तुमच्याकडे भरपूर काही, त्याला जास्त कालावधी लागत नाही. कारण कोंबडी पालन असं आहे, कोंबडी पालनामध्ये झपाट्यानं वाढ होते. कारण की एका कोंबडीखाली आपण 16 ते 20 अंडे ठेवून ते पिल्ले काढू शकतो. म्हणजे एक कोंबडी तुम्हाला एक जर म्हणलं, एक कोंबडी जर म्हणलं तर ते 15 ते 20 पिल्ले तुम्हाला या अंड्यापासून काढून देऊ शकते. त्याच्यामुळं मित्रांनो, कसं आहे, कोंबडी पालन हे खूप म्हणजे चांगलं आहे, इन्कम पण चांगला मिळवून देणारा व्यवसाय आहे. आता याच्याबरोबर जर म्हणलं तर कोंबडी पालन जर तुम्ही एक कॉस्टमध्ये, जास्त कॉस्टमध्ये, म्हणजे 50-100 कोंबड्या जर केल्या तर तुम्हाला त्याच्यापासून 100 जर कोंबडे केले तर सरासरी 50 अंडे तुम्हाला त्याच्यापासून भेटत आहेत. आणि 50 अंडे जर म्हणलं तर मित्रांनो 10 रुपयानं जरी म्हणलं तर 500 रुपये होतात तुमचे. म्हणजे 500 रुपये रोज तुम्हाला 100 कोंबड्या जर सांभाळल्या तर 500 रुपये रोज सरासरी तुम्ही घर बसल्या काढू शकता. याच्यासाठी नियोजन काय करायचं आहे, नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं मित्रांनो, परत 100 कोंबड्या करणं म्हणजे सोपं नाही आहे. त्याला अभ्यास पण असतं, म्हणजे पाहिजे. गावरान कोंबड्याला एवढं मोकळं वातावरण लागतं आहे. जसं आपण बाकीच्या कोंबड्यासाठी वातावरण हे आपण बंदिस्त करू शकतो, पण ह्या कोंबड्यांना आपण जेवढं फिरस्त बाहेर कंपाऊंडमध्ये ठेवू तेवढ्या ह्या कोंबड्या आपल्याला उत्पन्न जास्त देत आहेत. म्हणजे अंड्याचं प्रमाण जास्त वाढतं आहे. 100 कोंबड्या जरी केल्या तरी तुमचा 500 रुपये कुठंच गेले नाही. आणि हे पैसे म्हणजे आपल्याला कंपल्सरी रोजचे नगद असतात. एक अंडं जर विकलं तर 15-20 रुपये आपल्याला त्याच्यापासून भेटत आहेत. आपण 10 रुपयानंच धरलं, सरासरी 50 कोंबड्यांचे 50 अंडे म्हणलं तर 10 रुपयानं धरले, त्याच्यामुळे 500 रुपयाचा हिशोब लावला. त्याच्यामध्ये खर्च येऊ द्या, सगळं येऊ द्या, वरचे 5 रुपये धरायचेच नाही आपल्याला.
फक्त 10 रुपयाला अंडदाराचं, बाकीचा खर्च त्याच्यामध्ये धारा धान्याचा याचा समजा. तर याच्यामध्ये डेली इन्कम तुम्हाला होऊ शकतो कोंबडी पालनामध्ये. आता शेळी पालनाचं जर म्हणलं मित्रांनो, तर शेळी पालनामध्ये कसा आहे विषय, शेळी पालनामध्ये शेळी ही 5.5 ते 6 महिन्याला वेते. 5.5 ते 6 महिन्याला वेल्याच्या नंतर एक 6 महिने आपल्याला ते बोकड विकण्यासाठी लागतात. म्हणजे सरासरी 12-13 महिने आपले एक बोकड विकण्यासाठी आपल्याला वाट बघावं लागते. तेव्हा तो आपल्याला 8 ते 10,000 रुपयापर्यंत 6-7 महिन्याचा बोकड जाऊ शकतो. त्याला खुराक व्यवस्थित नियोजन सगळं. पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये जर तुमच्याकडं क्वांटिटी जास्त असेल, तुम्ही जर नुसतं 2-3-5 शेळ्यावरती जर काम करत असाल आपल्यासारखं समजा 5 शेळ्यावरती, तर याच्यामध्ये तुम्हाला नफा हा लवकर दिसणार नाही. कारण 5 शेळ्या म्हणलं ना तर यांची पिल्ले लवकर विकायला येत नाही. या जागेवर तुम्ही जर 15-20 शेळ्या जर केल्या तर सरासरी तुम्हाला सांगतो महिन्याला आपल्याला 2-3 बोकड विकायला भेटतात. जसं शेळ्या विकण्याच्या याच्यावर असतं, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो महिन्याला 2-3 बोकड आपल्याला विकायला भेटतात 20 जर शेळ्या असेल तुमच्याकडे. आणि याचं म्हणजे डेली आपल्याला पैसे भेटू शकत नाही शेळी पालनामध्ये. याला 4-6 महिने आपल्याला वाट बघावी लागते. जेव्हा आपले बोकड विकायला आले त्याच्यानंतर विकल्याच्या नंतरच आपल्याला, पण एवढे याच्यामध्ये ठोक पैसे येतात, चिल्लर पैसे नाहीत. असं जसं कोंबड्याच्या याच्यामध्ये आपल्याला अंड्याचे पैसे येतात त्याप्रमाणे याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये तुम्ही हजारांना पैसे घेऊ शकतात. एक बोकड जर विकला तर 8 ते 10,000 रुपये तुम्हाला एक अमाऊंट भेटू शकते. लागू द्या भले 6 महिने लागू द्या, 7 महिने लागू द्या, पण इथं पेमेंट आहे तुम्हाला एका स्वरूपात भेटतं आहे. कोंबडीचं बरोबर आहे, कोंबडीचं पण चांगलं आहे बरं का, फायद्याचं आहे. कारण की आपलं डेली जो खर्च असतो आपला कुटुंबामधला, तर यासाठी आपल्याला ते फायदा होतो. तर शेळी पालनामध्ये कसं आहे 6-7 महिने तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. कारण की डायरेक्ट डेली आपल्याला त्याच्यामधून इन्कम भेटू शकत नाही. पण सरासरी मित्रांनो तुम्हाला सांगतो 20 जर शेळ्या केल्या तर 100% आपल्याला महिना, 2 महिन्याला, 3 महिन्याला त्याच्यामधून बोकड पाठ विकायला भेटतात आणि त्याच्यामधून आपण चांगला इन्कम घेऊ शकतो. आता विषय राहिला मित्रांनो, तुम्हाला एक सुटसुटीत गोष्ट सांगतो. आता मी भविष्यामध्ये करणार आहे, तुम्ही माणसांना अगोदरच सांगतोय, ज्यावेळेस माझ्याकडे दिसेल तुम्हाला कोंबड्या त्यावेळेस नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल. कारण की एक जास्त दिवस नाही, आपल्या थोड्या दिवसामध्ये आपण याच्यामध्ये जे 4, 2, 5 कोंबड्या आपण आणून सोडणार आहोत. तर मित्रांनो एक गोष्ट करू शकतात, आपले बरेच काही शेळीपालक मित्र आहेत, ते शेळी पालनाबरोबर कोंबडी पालन पण करतायत आणि चांगल्यापैकी त्याच्यामधून जो शेळीला खुराक लागतो शेळ्यांना, त्या खुराकाचा खर्च, कुटुंबाचा खर्च हे कोंबड्याच्या अंड्यापासून कोंबड्या विक्रीपर्यंत सगळा खर्च, म्हणजे कोंबड्या विकून पण आपल्या कुटुंबाचा, आपल्या ज्या शेळ्याला खुराकाचा खर्च होतो तो खर्च याच्यामधून कोंबडी पालनामधून काढतायत. मित्रांनो शेतीपेक्षा हे दोन्ही पण व्यवसाय खूप चांगले आहेत. याच्यामध्ये नगद पैसा मिळणार आहे. स्वतः मालक आपण किंमत ठरवू शकतो. 12 रुपयाला द्यायचं का 15 रुपयाला अंड कोंबडीचं, जर बोकड किती रुपयाला द्यायचा आपल्याला, तो फक्त आपण या मालाचा भाव आपण स्वतः ठरवू शकतो. बाकीच्या मालाचा जर विचार केला तुम्ही शेतीमधल्या, ज्वारी असो, गहू असो, सोयाबीन असो, कापूस असो, तर हा आपल्या हातामध्ये याचा भाव नाही. त्याच्यामुळे मित्रांनो शेळी पालन आणि कोंबडी पालन हे दोन्ही व्यवसाय खूप म्हणजे फायद्याचे आहे, नफा चांगला देणारे आहेत. तर नक्कीच दोन्ही पण व्यवसाय तुम्ही एकत्र करायला पाहिजे. काय अडचण नाही, आपले शेळीपालक मित्र बरेच काही शेळी पालन आणि कोंबडी पालन एकत्र करत आहेत. आज रोजचा रोजगार जर म्हणलं तर कोंबडी पालनामधून निघतोय. आपला रोजची रोजंदारी निघते. आपण शेळी पालन तर करतच आहोत, त्याच्याबरोबर जर कोंबडी पालन केलं तर आपल्याला दुसरा व्यवसाय करायची गरज नाही.
कारण की आपल्या शेळीपालनावरती आणि कोंबडी पालनावरती आपला रोजगार आपण घरच्या घरी काढू शकतो. अशा पद्धतीने जर नियोजन लावलं मित्रांनो तर 100% दोन्हीमधून पण आपल्याला नफा चांगला भेटणार आहे आणि आपला व्यवसाय हा चांगला चालू शकतो. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये 1 रुपया आपल्याला उरत नाही पाठीमागे, कारण की खताचे भाव वाढत चाललेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती जर करायची म्हणलं तर असं जोड व्यवसाय करूनच शेती आपल्याला परवडणार आहे. त्याच्यामध्ये माल फक्त खायचा जर घेतला तुम्ही शेतीमध्ये आणि या जनावरांसाठी जर चारा लावला तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी फायदा भेटू शकतो, चांगल्यापैकी नफा भेटू शकतो. फक्त शेतकरी मित्रांनो एकच विचार करणं आहे आता, जेवढं आपल्याला खायला लागतंय तेवढं आपल्या शेतीमध्ये पिकवायचं आणि बाकीचं आपले असे शेळीपालन, कोंबडी पालन, गायपालन, म्हैसपालन, दुग्ध व्यवसाय काहीतरी हा व्यवसाय जर केला तर 100% आपल्याला याच्यामध्ये यश मिळणार आहे. तर मित्रांनो माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, तुम्ही शेळीपालन करा, कोंबडी पालन करा, 100% त्याच्यामध्ये यश भेटणार आहे. दोन्ही पण व्यवसाय एकत्र करा, चांगला आहे. सध्या व्यवसायाकडं शेतकऱ्याची भर देण्याची गरज आहे, कारण की जो तो कर्जबाजारी होत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत आपण असा जोड व्यवसाय करत नाही तोपर्यंत आपण सुधरू शकत नाही, लक्षात घ्या. कारण की आज 1800-2000 रुपयापर्यंत आपल्याला खताची बॅग दिली जाते. औषधाचे भाव वाढत चाललेले आहेत आणि जो माल आपण विकायला नेतो त्या मालाचा भाव कमी आहे. आज ते 3,000 ते 4,000 रुपये तुमची सोयाबीन विकायला जाते. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कापूस नाही राहत त्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस 8,000 रुपये जातो. ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असते कापूस विकायची त्यावेळेस 6,800-7,000 रुपयापर्यंत कापूस जातो. त्याच्यामुळे विचार करा मित्रांनो आणि काहीतरी जोड व्यवसाय शेतीला करा, 100% त्याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला तर थांबूया, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.